ज्ञानवापी व्यासांच्या तळघरामध्ये पूजा सुरूच राहणार। ज्ञानवापी मशिदीच्या व्यवस्था समितीची याचिका न्यायालयाने फेटाळलेली आहे। व्यास तळघरामध्ये पूजा सुरू राहणार, पूजेवर बंदी आणणार नाही असा निर्वाळा कोर्टाने दिलेला आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, हा निर्णय देताना कोर्टाने काय काय निरीक्षणे नोंदवली आहेत? नक्कीच प्रज्ञा, कोर्टाने म्हणजे मुळात वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने आदेश दिले होते आणि त्या आदेशानुसार ही पूजा सुरू झाली होती। हिंदू पक्षाच्या वतीने काही लोक गेले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की जर तळघरामध्ये ज्ञानवापीच्या मूर्त्या सापडल्यात तर तिथे आम्हाला शृंगार गौरीची पूजा करायची परवानगी द्या आणि त्यानंतर मग ती परवानगी दिल्यानंतर तिथे पूजा सुरू झाली होती। आता ही जी परवानगी आहे ती परवानगी एका डिस्प्युटेड लँडची दिली गेली असा आक्षेप घेत मुस्लिम पक्ष म्हणजे जो तिथली कमिटी आहे, मस्जिद कमिटी, या मस्जिद कमिटीने हायकोर्टामध्ये वाराणसीच्या न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलं होतं आणि मग आता हायकोर्टाने जो आदेश दिलाय त्यानुसार त्यांनी म्हटलंय की ही जी मस्जिद कमिटीची जी अपील आहे किंवा या विरोधातलं जे आव्हान आहे ते आम्ही खारिज करतोय आणि पूजा जी आहे ती पूजा सुरूच राहील। त्याचं कारण असं आहे की पूजेचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेतल्या मूलभूत अधिकारांमधला अधिकार आहे आणि एखाद्या प्रॉपर्टीचं लँड डिस्प्यूट सुरू असणं हे ते अधिकार थांबवण्याचं कारण असू शकत नाही। अशा प्रकारे ही जी पूजे करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार दिला गेलेला आहे। त्यामुळे आता अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानुसार ही पूजा पुढे सुरू राहील अशी सध्याची स्थिती आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।